नरेंद्र मोदी सरकार हे नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्या आधारावर टिकून असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। मोदी सरकारकडे असलेलं बहुमत दोन नेत्यांच्या भरवशावर असल्याचं देखील पवारांनी सांगितलंय। राष्ट्रवादीने मात्र पवारांचा हा दावा खोडून काढलाय। नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंची मदत झाली नसती तर केंद्रातलं एनडीए सरकार बहुमत गाठू शकलं नसतं, असं निरीक्षण शरद पवारांनी नोंदवलंय। चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांच्यामुळेच सरकार बहुमताचा आकडा गाठू शकल्याचं पवार म्हणाले। नितीश कुमार आणि चंद्रबाबू हेच तारणहार असल्याचा अप्रत्यक्षपणे शरद पवारांनी सुचवलंय। या भागात तुम्ही मदत झाली नसती तर आज बहुमताचा जी अपेक्षा आहे त्याची पूर्तता करण्याच्या संबंधीची शक्ती त्यांच्यामध्ये नव्हती। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पवारांचा हा दावा मान्य नाही। निवडणुकानंतर नितीश कुमार आणि चंद्रबाबूंनी युती केलेली नाही, त्यामुळे त्यांना मिळालेलं यश हे एनडीएचं यश असल्याचं तटकरे म्हणाले। एनडीएचे घटक पक्ष ज्यांनी निवडणूक पूर्व युती केली, आज चंद्रबाबू नायडू असतील, तेलुगू देशम त्यांचा पक्ष असेल, बिहारचा नितीश कुमारांचा पक्ष असेल, हे निवडणूक पूर्व युतीतूनच एनडीएमधून त्या ठिकाणी लढलेले आहेत। त्यामुळे आज आम्ही भक्कम संख्याबळावरती त्या ठिकाणी उभे आहोत। दिलीप वळसे पाटलांनी बहुमतापासून भाजप दूर असल्याचं कबूल केलंय। शिवाय सध्याच्या जनादेशामुळे अस्थिर राजकारण असल्याची ही कबुली वळसे पाटलांनी दिली। फायनली माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालेलं आहे। आजकालचं राजकारण अस्थिर आहे, त्यामुळे याच्यामध्ये हळूहळू सुधारणा होत जाईल। चंद्रबाबू आणि नितीश कुमारांचा राजकीय इतिहास फारसा विश्वासाचा नाही, त्यामुळेच मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतली असली तरी विरोधकांना त्यातही एक छोटासा संधीचा कवडसा दिसू लागला। भूषण शिंदेसह चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।